हॅलो डिअर स्टुडंट्स, चला पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या 8वीच्या सायन्स विषयामध्ये स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 म्हणजेच लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब शिकलेला आहे. तो तुम्हाला पूर्णपणे समजलेला आहे आणि आता मात्र आपण चॅप्टर नंबर 2कडे जातो आहे, ज्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस. So first of all, you can see a picture. In that picture, one child is there. You can understand that the child is suffering from a little bit disease or little bit from the fever. त्याला ताप आहे आणि तो पांघरून झोपला आहे, बिकॉज त्याच्या माऊथमध्ये तुम्ही पाहू शकता की तापमापी आपण ज्याला म्हणतोय ते आहे. तर या पाठामध्ये आपल्याला हे शिकायचं आहे की नेमकं हेल्थ काय आणि डिसीजेस काय. सो फर्स्ट क्वेश्चन इज दॅट, हॅव यू एव्हर टेकन द लिव्ह फ्रॉम द स्कूल ड्यू टू द सिकनेस? आजारी असल्यामुळे तुम्ही कधी शाळेतनं सुट्टी घेतली का? ऑफकोर्स कोणी कधी ना कधी घेत असतं. व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी बिकेम सिक? आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा काय होतं? वी आर नॉट फिलिंग वेल, आपल्याला छान नाही वाटत, आपल्याला थकवा आल्यासारखं जाणवतो वगैरे वगैरे. अँड द थर्ड इज समटाईम्स वी फील गुड इवन विदाउट टेकिंग एनी मेडिसिन्स. कधी कधी आपण दवाखान्यात न जाता, गोळ्या न घेता सुद्धा आराम केलं की छान वाटतं. अँड समटाईम्स वी नीड टू कन्सल्ट द डॉक्टर. आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं, त्यांच्या काय म्हणणं आहे ते ऐकावं लागतं, त्यांच्याकडनं गोळ्या औषध घ्यावे लागतं. सो व्हॉट इज द एक्झॅक्टली हेल्थ अँड डिसीज? या सगळ्यावरून आपल्याला कन्क्लूड काय करायचं आहे की नेमकं हेल्थ कशाला म्हणायचं आणि डिसीज कशाला म्हणायचं. आता हेल्थ इन मराठी काय? आरोग्य. आणि डिसीज म्हणजे काय? रोग. सो रोग नसणे म्हणजे तो माणूस हेल्दी आहे असं म्हणता येईल का? असं नाही आहे. कधी कधी रोग नसताना सुद्धा माणूस हेल्दी नसतो. मग नेमकं हेल्थ म्हणजे काय तर आपल्याला डिफाईन करता येतं. द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिईंगनेस इज कॉल्ड ॲज हेल्थ. म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलं पाहिजे, तुम्ही मेंटली तंदुरुस्त असणं गरजेचं आहे आणि तुम्ही सोशल वेलबिईंगसुद्धा असलं पाहिजे. त्याला आपण म्हणतो हेल्थ. मग प्रश्न येतो डिसीज कशाला म्हणायचं? डिसीजचं प्रोनाऊन्सिएशन काय वेळेला तर डिझीज असं पण होतं, आपण लक्षात घ्या. द कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. कधी कधी आपल्या शरीरामध्ये ज्या सायकोलॉजिकल प्रोसेस असतात, फिजिओलॉजिकल प्रोसेस असतात, त्यांच्यामध्ये डिस्टर्बन्सेस निर्माण होतात, ही जी कंडिशन आहे त्याला आपण डिसीज असं म्हणतो. नाव व्हॉट आर द टाईप्स ऑफ डिसीजेस? यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक द डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम्स, हार्ट डिसीज. आता जरी एवढी मोठी नावं तुम्हाला माहीत नसली, तसं तर माहीत असणार आहे, पण आपण ऐकतो BP त्या व्यक्तीला आहे, त्याला काय आहे, शुगर आहे, हे तर शब्द तुम्ही ऐकलेला असाल आहे ना. एखाद्या व्यक्तीला अटॅक येऊन गेलेला आहे. तर असे बरेचसे प्रकार आहेत. या सगळ्या सगळ्या डिसीजच्या मागे रिझन्स मात्र कसे असतात? वेगवेगळे असतात. द रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ द ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट अँड टू ब्रिंग द कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. मग आता आपल्याला डिसीजेस काय आहे ते समजून घ्यायचं आहे आणि हे समजून घेताना आपण एक चार्ट केलेला आहे, जो की चार्ट तुम्हाला सगळ्यांना समोर दिसतोय. तो आपला अभ्यासायचा. काय दिलं ह्या चार्टमध्ये जरा काळजीपूर्वक सगळ्यांनी पहा बरं. टाईप्स ऑफ डिसीजेस मुख्य 2 प्रकार आहे. तो पहिला काय प्रकार आहे? अकॉर्डिंग टू द ड्युरेशन आणि सेकंड काय? अकॉर्डिंग टू द रिझन्स. म्हणजे आजार जास्त काळ राहतो, कमी काळ राहतो, त्याच्यावरनं आपण अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणूया. आणि आजार हा कोणत्या कारणामुळे झाला आहे त्याचा विचार केला तर आपण अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणूया. मग आता अकॉर्डिंग टू ड्युरेशनमध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये बघू परत 2 प्रकार आहेत, क्रोनिक डिसीजेस अँड ॲक्यूट डिसीजेस. आता क्रोनिक डिसीजेस म्हणजे काय? जे की लॉंग टर्म राहतात, बऱ्याच दिवसापर्यंत राहतात, त्यांना आपण क्रोनिक डिसीजेस म्हणतो. आणि ॲक्यूट म्हणजे काय? छोटेसे डिसीज जे की येऊन जातात. आता एक्झाम्पल क्रोनिक डिसीजचं काय सांगता येईल? एखाद्याला काय आहे विचार जर आपण केला तर समजा त्याला हार्ट डिसीज आहे, डायबिटीज आहे, तर तो क्रोनिक आहे. आणि जर आपण ॲक्यूट डिसीज म्हटलं तर 2 दिवस सर्दी आली निघून गेली, ताप आला, थोडासा फिवर 2 दिवसांनी निघून गेला, हे ॲक्यूट डिसीज झाले. ओके, असं पण क्लासिफाय करतात. नाव इन द नेक्स्ट वे अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणजे आपल्याला चार्टमध्ये या बाजूला बघायचं. अकॉर्डिंग टू रिझन्स फर्स्ट इज हेरिडिटरी डिसीजेस, अनुवंशिक रोग असं आपण त्याला म्हणतो बाळा. अँड सेकंड इज ॲक्वायर्ड डिसीजेस, म्हणजे कुठून तरी आपल्याला एखाद्या व्यक्तीला त्या रोगाची लागण होते. आता हेरिडिटरी डिसीजेसला बाहेरनं काही तुमच्या शरीरात प्रवेश करायची गरज नाही. एखाद्या व्यक्तीला अनुवंशिक रोग असेल तर तो त्याला होतोच. त्याचं एक्झाम्पल आहे डाऊन सिंड्रोम. मग आता ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे जे की आपल्या समाजामध्ये दिसून येतात, आपल्या आजूबाजूला असलेल्या घटकामुळं सामान्य माणसाला ते रोग होतात. कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये? परत ॲक्वायर्ड डिसीजमध्ये 2 प्रकार आहेत.
इन्फेक्टियस डिसीजेस आणि दुसरा आहे नॉन इन्फेक्टियस डिसीजेस. इन्फेक्टियस म्हणजे काय हो, आपण म्हणतो इन्फेक्शन झालं. इन्फेक्शनमध्ये परत 2 प्रकार आहेत, व्हायरल इन्फेक्शन है ना, त्याच्यामध्ये आपण शब्द ऐकतो फ्ल्यू. आता सध्या कोरोनाच्या बाबतीमध्ये बोललो तर ते एक प्रकारचं काय इन्फेक्टियस डिसीजेस आहे. एखाद्या व्यक्तीने खोकल्याच्या नंतर त्याच्या माऊथमधनं ड्रॉपलेट्स बाहेर पडले की ते दुसऱ्याच्या संपर्कात आले तर त्यांना होतं. तर इन्फेक्टिव्ह डिसीजेसमध्ये काय आहे, कॉमन कोल्ड आहे, फ्ल्यू आहे, डेंग्यू आहे. आणि नॉन इन्फेक्टिव्ह डिसीजमध्ये काय आहेत, डायबिटीज, हार्ट डिसीज. तर अशा पद्धतीनं टाईप्स ऑफ डिसीजेस याचा चार्ट तुम्हाला या ठिकाणी कळलेला आहे. आता स्प्रेड कसा होतो, इन्फेक्शन थ्रू स्पुटम. एक चित्र तुम्हाला दिसतंय, एक व्यक्ती खोकलायला लागलेला आहे, खोकल्याच्यानंतर त्याच्या माऊथमधनं ड्रॉपलेट बाहेर पडतात. जे लार्ज ड्रॉपलेट आहेत ते सेटल ऑन द ग्राउंड विदिन अ फ्यू सेकंड्स, लगेच ते जमिनीवरती पडतात. इन दिस एरिया द स्मॉल ड्रॉपलेट्स आर वेपराइज्ड इन टू फाईन मिस्ट. आणि काही जे लहान ड्रॉपलेट्स आहेत ते हवेमध्ये जातात बाळांनो, वेपराइज्ड फॉर्ममध्ये ते असतात, मिस्टमध्ये जातात, बाष्प होऊन बनतात. अँड मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. मग कधी कधी हे मिस्ट फॉर्ममध्ये तयार झालेले जे काही त्या ठिकाणी ड्रॉपलेट्स आहेत ते बऱ्याच काळापर्यंत हवेमध्ये राहू शकतात. आणि ती जर हवा एखाद्या हेल्दी पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आली तर त्यालासुद्धा हा डिसीज होऊ शकतो. तर आता आपण इथं पाहतोय इन्फेक्टियस डिसीजेस. हाऊ कॅन वी डिफाईन द इन्फेक्टियस डिसीजेस? द डिसीजेस स्प्रेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और व्हेक्टर्स लाईक द इन्सेक्ट्स, ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज इन्फेक्टियस डिसीजेस. नेमकं कुणाला इन्फेक्टियस म्हणायचं? जे रोग कॉन्टॅमिनेटेड हवेमधनं होतात, पाण्यामधनं होतात, फूडमधनं होतात किंवा मग मच्छरसारख्या प्राण्यामुळं किंवा आणखीन कुठल्या प्राण्यामुळं स्प्रेड होतात, एकाकडनं दुसऱ्याला लागण होते, त्याला आपण इन्फेक्टियस डिसीजेस म्हणतो. मग असे कोणते कोणते इन्फेक्टिव्ह डिसीजेस आहेत जे की एखाद्या व्यक्तीला असतील तर दुसऱ्याकडे होऊ शकतात? तर हा चार्ट तुम्हाला समोर दिसतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे. द फर्स्ट इज हिअर, तुम्ही पाहू शकता ट्युबरक्युलोसिस. सेकंड ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB, ज्याला मराठीमध्ये क्षय असं म्हटलं जातं. दुसरा आहे हेपॅटिटिस, ज्याला मराठीमध्ये कावीळ असं म्हटलं जातं. तिसरा आहे डिसेंट्री, दॅट इज नोन टू यू ऑल. इन मराठी वी आर कॉलिंग इट वारंवार जाणे, म्हणजे हगवण असं आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट आहे कॉलरा, ज्याला की पटकी असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर पुढे आहे टायफॉईड, ज्याला की विषमज्वर असं म्हणतात. मॅक्झिमम आपण पाहतो की त्याला टायफॉईड झाला आहे, हे आपण ऐकत असतो. आता ह्या रोगांचा अभ्यास करताना आपल्याला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे, तर आपल्याला याचा एक तक्ता तयार केलेला आहे जो की टेबल आहे. हा आधी आपण समजून घेऊ. विच पॅथोजिन इज रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेड ऑफ दिस डिसीज, म्हणजे कोणत्या पॅथोजिनमुळं. आता पॅथोजिन म्हणजे शब्द माहीत नसेल तर लिहून घ्यायचं, रोगजंतू. मोड ऑफ इन्फेक्शन, कशा पद्धतीनं याची लागण होते, सिम्टम्स, याची काय लक्षणं आहेत, आणि त्याच्यानंतर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, कशा पद्धतीने ह्याला आपल्याला थांबवता येतं आणि ट्रीटमेंट करता येतं. तर हा तक्ता आपण सगळ्यांनी पाहायचा आहे. मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ट्युबरक्युलोसिस हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय या पॅथोजिनमुळे होतो. इन्फेक्शन मोड त्याचा कसं असणार आहे, थ्रू द पेशंट स्पिटिंग, थुंकल्यामुळे त्या व्यक्तीनं. आणखीन आपल्याला सिम्टम्स काय सांगता येतील, क्रोनिक फार मोठा कालावधीसाठी त्याला खोकला आहे. ब्लडी स्पिटिंग हे एक महत्त्वाचं ह्याचं सिम्टम आहे. थुंकीमधनं रक्त पडू शकतं, डिफिकल्टी इन ब्रिदिंग येऊ शकते. नंतर आहे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, तर BCG वॅक्सिन आपण देऊ शकतो. आयसोलेशन ऑफ पेशंट करू शकतो आपण, म्हणजे त्याला सेपरेट ठेवायचं आहे. रेग्युलर मेडिकेशन अँड ट्रीटमेंट लाईक द डॉट, हे याचे उपाय आहेत. नंतर आहे हेपॅटायटिस, जे की हेपॅटायटिस व्हायरस A, B, C, D मुळे होऊ शकतं. कॉन्टॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन, रक्त ट्रान्सफ्युजन करत असताना सुया वापरल्यामुळं, आणि कॉन्टॅमिनेटेड म्हणजे खराब झालेलं किंवा बाधित पाणी, यामुळे सुद्धा होऊ शकतं. येलो युरिन हे एक लक्षण आहे. जनरल वीकनेस येतो, उलटी होऊ शकते. तर ड्रिंकिंग बॉईल्ड वॉटर ह्याच्यासाठी चांगलं असणार आहे. नंतर आपण लक्षामध्ये घेऊया डिसेंट्री, हे तर बॅक्टेरिया, व्हायरस, शिगेला, बॅसिली, अँटॉमिबा, हिस्टोलिक्टिका यामुळे होणारे आहेत. ह्याचं कारण आहे एकतर फूड खराब खाल्लं आहे किंवा वॉटर चुकीचं पिलेलं आहे. आणि मग वॉटरी स्टूल, पेन्स इन ॲबडॉमन हेच लक्षण आहेत, म्हणजे पोटात दुखणे आणि सारखं वारंवार म्हणजे टॉयलेटला जाणे, आणि वॉटरी टूल असं पण त्याला म्हणूया, स्टूल, वॉटरी स्टूल हे एक त्याचं सिम्टम आहे. मग ह्यालासुद्धा काय केलं पाहिजे, ड्रिंकिंग बॉईल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, चांगलं अन्न खा, ORS कंजप्शन, ज्याला की आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं म्हणतो. नंतर आहे कॉलरा, जो की विब्रिओ कॉलरीमुळं होतो. कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटरमुळेच होतं. वॉमिटिंग हेच एक लक्षण आहे. डायरिया, त्याच्यानंतर काय क्रॅम्प्स इन लेग्स हे एक लक्षण आहे.
आणि मग आपण ह्याला प्रिव्हेन्शन करण्यासाठी हायजिनिक असलं पाहिजे, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, उघड्यावरचं अन्न खाणं टाळलं पाहिजे, पाणी सगळ्यांसाठी रोग होऊ नये म्हणून क्लिनलीनेस इज द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, ते आधी आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे बाळांनो. शेवटचा आहे टायफॉईड, जो की सॅल्मेनेला टायफी यामुळं होतो आणि कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटरमुळंच होतो. हेडॅक आहे, रॅश ऑन द ॲबडॉमन, डिसेंट्री, टेम्परेचर वाढतं आणि ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन, प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज हे आपण याच्यामध्ये काळजीपूर्वक घेतलं पाहिजे. इन शॉर्ट जर या पूर्ण टेबलचा आपण विचार केला तर आपल्याला सांगता येईल की इन्फेक्टियस डिसीजेस जर तुम्हाला टाळायचे असतील तर तुम्ही सगळ्यांनी क्लिनलीनेस बाळगणं गरजेचं आहे बाळांनो. स्वच्छता नेहमीच आपल्याला आरोग्यदायी ठेवते, प्रत्येक रोगापासून दूर ठेवते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मीन्स वॉट, इट इज क्लिअर टू यू ऑल दॅट की आपण सगळ्यांनी स्वतःला जर स्वच्छ ठेवलं, आपला एरिया स्वच्छ ठेवला, आपण सर्वांनी आपण ज्या वस्तू वापरणार त्या स्वच्छ ठेवल्या, उघड्यावरचं खाणं टाळलं तर कुठलाही इन्फेक्टिव्ह डिसीज शक्यतो तुम्हाला होणार नाही. आता आपण सध्या पाहतोय की हँडवॉश करण्यासाठी आपल्याला सांगितलं जातं आहे. आपण सध्या पाहतोय की आपल्याला हातावरती वारंवार सॅनिटायझर वापरायला सांगितलं जातं आहे. व्हॉट एक्झॅक्टली इट इज डुईंग, काय करतं हे नेमकं? इट कीज द मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच आर इन युअर हँड. तुमच्या हातावरती जर असे कुठले ऑर्गॅनिझम्स आले तर त्यांना मारण्याचं काम हे सॅनिटायझर करत असतं. वी आर किलिंग देम आणि मग तुम्हाला इन्फेक्शन होत नाही. दॅट्स वाय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याचा जर विचार केला तर आपण काळजीपूर्वक स्वच्छता बाळगलं म्हणजे आपल्याला सगळं काही सामावून ठेवता येणार आहे. तर आजच्या तासामध्ये आपण पाठाला सुरुवात केली तर नेमका महत्त्वाचा जो भाग आहे तेवढा आपण पाहिलेला आहे. रिमेनिंग जो पार्ट आहे तो आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहूया. सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहून समजून घ्यायचं आहे. सी यू.